एलन मस्क यांनी फक्त गाड्या बनवण्याचे काम करावे, फालतूचे सल्ले देऊ नये। या निवडणुकीनंतर आपण पाहिलंय की सगळ्यांची तोंड बंद झाली की ईव्हीएम हॅक होत नाही। मेरे फायदे का होगा तो बड़ा अच्छा लगता है, मेरा नुकसान का होगा तो हमेशा गाली दो, अशी विरोधकांची स्थिती झाली आहे। अंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार प्रशांत पडोळे आणि गडचिरोली चिमूरचे खासदार नामदेव किरसान या निवडणुकीमध्ये जिंकून आलेत। त्यामुळे या दोन्ही खासदारांना शुभेच्छा देतो। त्यांनी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचा विकास करावा यासाठी त्यांना शुभेच्छा। नक्कीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल। 6 महिने अजूनही शिल्लक आहेत आणि अनेक जागा सुद्धा रिक्त आहेत। त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन अधिक जोमाने सरकार काम करेल। छगन भुजबळ हे यापूर्वी सुद्धा अनेक बाबतीमध्ये अडकले होते, परंतु त्यांच्यावर कोणताही आरोप सिद्ध झाला नाही। यामध्ये सुद्धा कोणताही आरोप सिद्ध होणार नाही। ते आपली बाजू मांडतील आणि यातून बाहेर निघतील। बघा, मला काही कोणाचा बद्दल म्हणायचं नाही आहे। मी माझी संस्कृतीप्रमाणे आणि एक विसरलो, कारण तोही आपल्या जिल्ह्याचे पार्ट म्हणजे डॉक्टर नामदेवराव किरसान तेही आपल्या गोंदिया जिल्ह्याचे आहे आणि गोंदिया जिल्ह्याचा काही भाग गडचिरोली लोकसभा क्षेत्रामध्ये आहे। त्यांचाही मी अभिनंदन करतो आणि या दोन्ही खासदारांनी आपल्या गोंदिया जिल्ह्याच्या आणि आपल्या विदर्भाच्या, आपल्या परिसराचा चांगला काहीतरी विकास करावा अशी माझी पण त्यांनाही शुभेच्छा आहे।